नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, NCERT सिरीज जी काही आपण चालू केलेली आहे, इयत्ता 9वीचं जे पॉलिटिकल सायन्सचं NCERTचं पुस्तक आहे, त्यातलं जे तिसरं प्रकरण आहे किंवा तिसरा जो चॅप्टर आहे, कॉन्स्टिट्यूशनल डिझाईन, याची चर्चा आज आपण करणार आहोत. आजच्या लेक्चरच्या नोट्स ज्या काही आहेत त्या सुभाष IASच्या टेलिग्राम चॅनलवर मी पाठवलेल्या आहेत. तिथून त्या तुम्ही डाउनलोड करू शकता आणि लेक्चर बघताना त्या नोट्स जर तुमच्या हातात असतील तर काय चाललंय, म्हणजे लेक्चर कुठे कुठे कुठल्या बिंदूंवरनं चाललं आहे हे समजण्याकरता त्या नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला उपयुक्त ठरतील. बोर्डवर मी त्या चॅप्टरचे जे मेजर पॉईंट्स आहेत, म्हणजे साधारणतः माझ्या दृष्टीने तो चॅप्टर 6 भागांमध्ये विभागलेला आहे. म्हणजे तुम्ही NCERTमध्ये जर बघितलं तर 3.1, 3.2, 3.3 असे त्याच्यामध्ये भाग केलेले असतात आणि त्या पॉईंट्सच्या अंडर काही ना काही चर्चा केलेली असते. तसं त्याच्यातले काही पॉईंट्स आणि माझ्या दृष्टीने मला वाटलेले काही ॲडिशनल पॉईंट्स असे 6 भाग मी या चॅप्टरचे केलेले आहेत. जसं आपण रोज करतोय, पहिल्या चॅप्टरमध्ये पण आपण ते केलं होतं, सेकंडमध्येही केलं आहे आणि इथेही केलं आहे. शॉर्ट नोट ज्याला आपण म्हणतो. तर या 6 मुद्द्यांच्या आधारे आज आपण बोलणार आहोत. या चॅप्टरमध्ये आधीच्या 2 प्रकरणांप्रमाणे ॲनालिसिस तर आहेच आहे, परंतु त्याचबरोबर खूप सगळा डेटा, म्हणजे MPSC, UPSC असेल किंवा कंबाईंड परीक्षा असेल, यांच्याकरता आवश्यक असणारी खूप सगळी तथ्य, फॅक्टसुद्धा या चॅप्टरमध्ये अवेलेबल आहेत. त्यामुळे फॅक्च्युअलीसुद्धा 9वीच्या NCERTतलं हे तिसरं प्रकरण खूप हेल्पफुल आहे आणि त्याचबरोबर तितकंच ते महत्त्वाचं सुद्धा आहे. त्यामुळे फॅक्च्युअली याच्यामध्ये आपल्याला खूप सगळी माहिती मिळते आणि ती माहिती आपण जर लक्षात ठेवली तर पुढे जेव्हा आपण M लक्ष्मीकांतचा अभ्यास करतो, सुभाष कश्यप यांच्या पुस्तकाचा अभ्यास करतो किंवा बसूंचं कॉन्स्टिट्यूशन वाचतो, त्यावेळेला ही माहिती आपल्याला खूप हेल्पफुल ठरते. फॅक्च्युअली खूप जास्त लोडेड असा हा चॅप्टर आहे. सो वन बाय वन आपण बघूया. याच्यामध्ये प्रामुख्यानं कॉन्स्टिट्यूशन म्हणजे नेमकं काय, ते आपल्याला का आवश्यक असतं आणि भारतीय कॉन्स्टिट्यूशनची रचना जी आहे, त्याची निर्मिती जी काही आहे ती कशा पद्धतीने झालेली आहे याची एक ओव्हरऑल चर्चा इथं केलेली आहे. फार डीप ते गेलेलं नाही, अर्थात 9वीचंच NCERT असल्यामुळे त्या स्टँडर्डप्रमाणे, त्या लेवलप्रमाणेच त्यांनी माहितीचं स्वरूप ठेवलेलं आहे. तरी देखील सिव्हिल सर्व्हिसेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करता याच्यामध्ये खूप सगळी माहिती आपल्याला मिळते. पहिला भाग काय सांगतो, कॉन्स्टिट्यूशनल डिझाईन या चॅप्टरचा पहिला भाग हा इंट्रोडक्शनचा आहे. तुम्ही जर तुमची नोट बघितली तर त्या इंट्रोडक्शनमध्ये व्हॉट इज कॉन्स्टिट्यूशन असा पहिलाच प्रश्न तिथे विचारलेला दिसून येतो की कॉन्स्टिट्यूशन का लागतं तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन. तर तिथे काही महत्त्वाची वाक्य त्या इंट्रोडक्टरी पार्टमध्ये येतात आणि ती वाक्य जी काही आहेत ती मी जशीच्या तशी घेतली आहेत जाणीवपूर्वक. मी पहिल्या लेक्चरपासून तुम्हाला सांगतोय की NCERT ही एक गायडिंग आपल्याला लाईन देते की उत्तरं कशी लिहावीत, शब्दरचना कशी असावी. त्या अर्थानं ते बायबल मानलं जातं UPSC आणि MPSCच्या परीक्षांकरता. काय वाक्य आहेत त्याच्यामध्ये, मी जशीच्या तशी ती तुमच्या नोटमध्ये लिहिली आहेत, मी इथे वाचतो. देर आर सर्टन बेसिक रूल्स दॅट द सिटीजन्स अँड गव्हर्नमेंट हॅव टू फॉलो. ऑल सच रूल्स टुगेदर आर कॉल्ड कॉन्स्टिट्यूशन. संविधान म्हणजे काय, तर असे नियम जे त्या भूमीतल्या शासनाला आणि त्याचबरोबर तिथल्या नागरिकांना पाळावे लागतात. जर ते त्यांनी पाळले तरच तिथली पॉलिटिकल व्यवस्था जी आहे ती व्यवस्थितरित्या चालू शकेल. आणि अशा रूल्सचा जो सेट आहे, सेट ऑफ दोज रूल्स इज कॉल्ड कॉन्स्टिट्यूशन फॉर दॅट पर्टिक्युलर कंट्री. एक अशी नियमावली, म्हणजे ही अत्यंत जनरल एलिमेंटरी अशी व्याख्या आहे की देर आर सर्टन बेसिक रूल्स विच हॅज टू बी फॉलोड बाय द गव्हर्नमेंट ॲज वेल ॲज बाय द सिटीजन्स, ज्याला आपण संविधान किंवा घटना किंवा इंग्रजीमध्ये कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतो, ॲज द सुप्रीम लॉ ऑफ द कंट्री. म्हणजे एखाद्या राष्ट्राकरता, विशेषतः भारताचं उदाहरण जर घ्यायचं ठरलं तर कॉन्स्टिट्यूशन काय आहे, इज द सुप्रीम लॉ ऑफ द कंट्री. त्याच्यावरती काहीच नाही, तो सर्वोच्च कायदा आहे. जे काही भारतामध्ये घडायचं आहे, जे काही त्या डेमोक्रेटिक नेशनमध्ये घडायचं आहे ते त्या कायद्याला अनुसरून त्याच्या अधीन राहूनच घडलं पाहिजे. ॲज द सुप्रीम लॉ ऑफ द कंट्री द कॉन्स्टिट्यूशन डिटरमाइन्स द राईट्स ऑफ सिटीजन्स. मग हे जे तुमचं रूल बुक आहे ते काय काय देतं, राईट्स ऑफ सिटीजन्स, नागरिकांचे हक्क काय आहेत. आता ही जी काही वाक्य आहेत मी जशाला तशी इथे लिहिण्याचं कारण हे आहे
की UPSCची जी काही प्रिलिम्स परीक्षा असते त्याच्यामधल्या जर तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका पाहिल्यात तर या वाक्यांमध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे किंवा याच्यामध्ये केलेल्या ॲनालिसिसच्या आधारे जुने प्रश्न फ्रेम झालेले आहेत. की समजा असं येऊ शकतं की सुप्रीम लॉ ऑफ द कंट्री, ॲज द सुप्रीम लॉ ऑफ द कंट्री द कॉन्स्टिट्यूशन डिटरमाइन्स द राईट्स ऑफ सिटिझन्स, द पॉवर ऑफ द गव्हर्नमेंट अँड हाऊ द गव्हर्नमेंट शुड फंक्शन. की मग संविधान नेमकं काय करतं, तर की लोकांचे किंवा नागरिकांचे जे हक्क आहे त्याची व्याप्ती सांगतं. पॉवर्स ऑफ द गव्हर्नमेंट, शासनाचे अधिकार सांगतं. आणि हाऊ द गव्हर्नमेंट शुड फंक्शन, शासनाने कसं कार्य करावं याविषयी माहिती देतं. तर तिन्ही विधानंही करेक्ट आहेत, लक्षात येतं. सो इंट्रोडक्शनमध्ये कॉन्स्टिट्यूशन जे काही आहे त्याची व्याप्ती काय आहे, तो सर्वोच्च कायदा आहे आणि त्याचबरोबर सर्वोच्च कायदा असल्यामुळे नागरिकांचे हक्क सांगणं, शासनाच्या पॉवर्स कुठपर्यंत आहेत, काय मर्यादा आहे त्या पॉवरची हे सांगणं आणि त्याचबरोबर शासनाने कसं फंक्शन केलं पाहिजे, कुठल्या नियमांना अधीन राहून शासन वागलं पाहिजे याची सुद्धा व्याप्ती जी काही आहे हे सगळं कॉन्स्टिट्यूशनच्या कक्षेमध्ये येतं. हा झाला इंट्रोडक्शनचा मुद्दा, कॉन्स्टिट्यूशन म्हणजे नेमकं काय. सेकंड, त्यांनी त्या दृष्टीने साऊथ आफ्रिकेचं उदाहरण दिलं आहे. साऊथ आफ्रिकेचं उदाहरण दिलं आणि तिथे ॲपर्थेड, तिथे लिहिलं आहे बघा मी, ॲपर्थेड नावाची रचना काय होती ते समजावून सांगितलं आहे. ज्यावेळेला आपण निबंध लिहितो किंवा GSमध्ये उत्तरं लिहितो तर तिथे अशा प्रकारच्या हिस्टॉरिकल हॅपनिंग ज्या काही आहेत त्याचा संदर्भ जर आपल्याला लिहिताना देता आला तर त्या मुद्द्याला किंवा त्या वाक्याला वजन येऊ शकतं. त्यामुळे हे सगळं समजून घेणं गरजेचं आहे. ॲपर्थेड 1948 ते 1989 साधारणतः त्यांनी स्पॅन दिला आहे की दक्षिण आफ्रिका या देशामध्ये असलेली एक ती रचना आहे, सामाजिक रचना आहे की जिथे जे व्हाईट पीपल होते, जे गोरे लोक आहेत, दक्षिण आफ्रिकेमध्ये साधारणतः बाहेरून आलेले गोरे लोक, तिथले असणारे इंडिजिनियस ब्लॅक काळे लोक आणि कलर्ड, 3 याच्यामध्ये विभागणी आहे. व्हाईट्स आहेत, ब्लॅक आहेत आणि कलर्ड आहेत. म्हणजे साधारणतः भारतामधून गेलेले ज्यांना कलर्ड असं म्हटलं जातं. तर या केसमध्ये गोऱ्यांकडे अधिकाधिक अधिकार त्यांनी ठेवले होते. जे ब्लॅक आहेत त्यांना सर्व प्रकारच्या किंवा बहुतांश प्रकारच्या जे पॉलिटिकल राईट्स आहेत किंवा अगदी सिविक राईट्स आहेत याच्यापासून त्यांना वंचित ठेवलं गेलं की तुम्ही या रस्त्यांवरनं फिरायचं नाही, संध्याकाळी या रस्त्यावरनं जायचं नाही, तुम्हाला इथे इथे प्रवेश मिळणार नाही, तुम्हाला या प्रकारच्या नोकरी किंवा या धंद्यांमध्ये येता येणार नाही, इत्यादी इत्यादी. त्यांना माणूस म्हणून किंवा सिटिझन म्हणून सेकंडरी किंवा दुय्यम वागणूक दिली जात होती आणि एक प्रकारे त्यांच्यावरती अन्याय अत्याचार केला जात होता. प्रॉपर्टीच्या बाबतीत त्यांच्यावर अनेक निर्बंध आहेत वगैरे वगैरे. त्या सगळ्या ॲपर्थेडची जी काही रचना आहे त्याच्यातल्या शोषणाचा मुद्दा फक्त आपल्याला अधोरेखित करायचा आहे की गोऱ्या लोकांकडून काळ्या लोकांबरोबर एक वांशिक पद्धतीचा अन्याय अत्याचार जो काही आहे रंगावरती आधारित तो केला जात होता. आणि ही ॲपर्थेड रचना बदलण्याकरता नेल्सन मंडेला आपल्याला माहिती आहे की त्यांनी काम केलं आणि त्याच्यातून मग त्यांनी लढा दिला. त्यांना 28 वर्षांची कैद झाली आणि फायनली आफ्रिकन नॅशनल काँग्रेस या काय आपण म्हणूया संघटनेच्या आधिपत्याखाली हा एक मोठा लढा चालला ज्याच्यातनं ॲपर्थेड आणि सिग्रिगेशन म्हणजे त्यांनी वेगवेगळं राहायचं, त्यांचं एक वर्गीकरण केलेलं होतं. या ॲपर्थेड संरचनेला संपुष्टात आणण्यात आलं आणि फायनली मग 2 वर्ष वेळ देऊन त्यांनी स्वतःचं कॉन्स्टिट्यूशन तयार केलं. 26 एप्रिल 1994ला त्या नवीन आफ्रिकेचा रिपब्लिक जे काही आहे आफ्रिकेचं त्याचा झेंडा फडकवण्यात आला आणि ते पहिले राष्ट्रपती प्रेसिडेंट त्या नव्या आफ्रिकेचे झाले. आणि ते झाल्यानंतर किंवा जेव्हा घटना त्यांनी निर्माण केली तेव्हा त्यांनी जुनं जे काही आहे, जुन्या म्हणजे इतिहासातल्या घटनांमधलं जे वाईट आहे ते सोडून दिलं आणि आता भविष्याकडे नजर ठेवली की आता आपण जुने मतभेद विसरून जाऊन काळ्यांनी किंवा गोऱ्यांनी आता कोणालाही एक प्रकारे जे आहे वंचित न ठेवता, नाहीतर ते करू शकले असते की गोऱ्यांचा वेंजन्स बदला म्हणून मग काहीतरी गोऱ्यांविरुद्ध त्यांनी वेगळी एक मूवमेंट राबवली असती. तसं न करता इक्वॅलिटीचं प्रिन्सिपल लावलं, सोशल इक्वॅलिटी, पॉलिटिकल इक्वॅलिटी आणि त्यातनं एक नव्या दक्षिण आफ्रिकेची निर्मिती नेल्सन मंडेला यांनी केली. तर हे एक उदाहरण म्हणून साऊथ आफ्रिकेचं उदाहरण म्हणून सेकंड पॉईंटमध्ये येतं. आणि मग त्याच्याच बेसिसवर कॉन्स्टिट्यूशन कसं निर्माण केलं जावं, लोकांनी कसं जगावं याच्याच बेसिसवर आफ्रिकेची केस स्टडी देऊन तिसरा मुद्दा महत्त्वाचा त्यांनी दिला की वाय डू वी नीड कॉन्स्टिट्यूशन. तोच मुद्दा नोटमध्ये मी घेतला आणि इथे एक मी नोट तुम्हाला इथे जर दिसत असेल की दक्षिण आफ्रिकेच्या संविधानाची एक प्रिॲम्बल सारखं म्हणूया, ज्या कॉन्स्टिट्यूशनचं सोल ज्याला आपण म्हणतो ते तिथं दिलं आहे, ते एक माहिती म्हणून वाचायला ठेवलेलं आहे. तर पुढचा मुद्दा जो येतो वाय डू वी नीड कॉन्स्टिट्यूशन, रूल्स आर इम्पॉर्टंट टू गव्हर्न दॅट्स वाय कॉन्स्टिट्यूशन. इंट्रोडक्शनमध्ये ते आलेलंच आहे. आणि मग
त्यांनी तिथे एक वाक्य आलं आहे बघा, कॉन्स्टिट्यूशन इज द सुप्रीम लॉ दॅट डिटरमाइन्स द रिलेशनशिप अमॉंग पीपल लिव्हिंग इन टेरिटरी अँड ऑल्सो द रिलेशनशिप बिटवीन द पीपल अँड गव्हर्नमेंट. अशी काही चमकदार वाक्य, अशी काही महत्त्वाची वाक्य, फिलॉसॉफिकल वाक्य तिथे येतात जी त्या मुद्द्याला अधिक चांगल्या प्रकारे एलॅबरेट करतात. त्यामुळे ती तशीच्या तशी वाक्य मी उचललेली आहेत. जसं घटनेच्या बाबतीत आधी म्हटलं की ते सुप्रीम लॉ आहे, तो लोकांचे हक्क सांगतो, सरकारचे पॉवर्स सांगतो, सरकारचं जी काही आहे कामाची व्याप्ती सांगतो, कार्य त्यांनी कसं करावं ते सांगतो. त्याचबरोबर ते काय सांगतं की अमॉंग सिटिझन्स, नागरिकांच्या मध्ये काय प्रकारचं रिलेशनशिप असावं, कोणी वर असावं कोणी खाली असावं का, तर नाही, सगळेजण समान असावेत. रिलेशनशिप बिटवीन ऑर अमॉंग सिटिझन्स आणि त्याचबरोबर रिलेशनशिप बिटवीन सिटिझन्स अँड गव्हर्नमेंट, या दोन्ही रिलेशन्सबद्दल तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते क्लॅरिटी देतं. आणि त्याचबरोबर ते आणखी अनेक गोष्टी करतं. त्या अनेक गोष्टी म्हणजे 4 गोष्टी मी तिथे लिहिल्यात. इट जनरेट्स डिग्री ऑफ ट्रस्ट अँड कोऑर्डिनेशन अमॉंग पीपल, एकमेकांबद्दलचा विश्वास आणि सहचर्य याची निर्मिती कॉन्स्टिट्यूशनमुळे होते. स्पेसिफाईज हाऊ गव्हर्नमेंट विल बी कॉन्स्टिट्यूटेड, सरकार कसं स्थापन केलं जावं याचं स्पेसिफिकेशन कॉन्स्टिट्यूशन देतं. लिमिट्स पॉवर ऑफ गव्हर्नमेंट अँड टेल्स राईट्स ऑफ सिटिझन, सरकारला तुमच्या अधिकाराच्या मर्यादा कोणत्या आहेत तेही कॉन्स्टिट्यूशन सांगतं आणि नागरिकांचे हक्क कसे आहेत तेही कॉन्स्टिट्यूशन सांगतं. आणि एक्सप्रेस ॲस्पिरेशन्स ऑफ द पीपल अबाउट क्रिएटिंग गुड सोसायटी, एक चांगला समाज निर्माण करण्याकरता नागरिकांच्या ज्या आकांक्षा आहेत, ॲस्पिरेशन्स आहेत, त्याची अभिव्यक्ती जी आहे ते कॉन्स्टिट्यूशन करत असतं. म्हणजे एका अर्थानं एक चांगला समाज, इगॅलिटेरियन समाज है ना, समानता असलेला, समता असलेला समाज, एक चांगलं सरकार जे लोकांच्या अधिकारांवर अतिक्रमण करणार नाही, लोकांचं कल्याण करेल, एक चांगलं सरकार आणि ते सरकार निवडण्याची प्रक्रिया आणि त्या सरकारच्या अधिकारांवर असणारा अंकुश, या सगळ्यांचा समावेश एका चांगल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये केला जातो. आणि दॅट इज व्हाय वी नीड कॉन्स्टिट्यूशन फॉर एव्हरी डेमोक्रॅटिक नेशन. बेसिक सगळं त्यांनी म्हटलेलं आहे. परंतु हे जे बेसिक आहे हेच UPSCच्या आणि नेक्स्ट इयर 2025 पासून होणाऱ्या MPSCच्या उत्तरांच्या मध्ये आपल्याला गरजेचं असतं. आपण सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा देत आहोत, आपण काय कुठलं पॉलिटिकल सायन्समध्ये, इकॉनॉमिक्समध्ये, हिस्ट्रीमध्ये PhD करायला जात नाही आहोत. सामान्य माणसाला आवश्यक असणारं जे काही नॉलेज आहे ते आपल्याला आहे का ते टेस्ट करण्याचं. ऑप्शनलचा विषय सोडून द्या आत्तापुरता, परंतु जनरल स्टडीज असेल, प्रिलियम्स असेल, निबंध असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक कॉमन सेन्स आहे का, उपलब्ध माहितीच्या आधारे तुम्हाला ॲनालिसिस करता येतं आहे का, तुमच्याकडे क्रिटिकल ॲबिलिटी आहे का, हे चेक करणारी ती परीक्षा आहे. आणि म्हणून साधी भाषा, फार उत्तरांना कॉम्प्लिकेट न करता आपला मुद्दा मांडण्याची हतोटी आपल्या अंगात बाणायला हवी. आणि ते तसं करायचं असेल तर NCERT मधले हे जे काही मुद्दे मी जशाला तसे घेतलेत ते का घेतलेत ते ती भाषा कळण्यासाठी हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता पुढे एक वाक्य येतं बघा, रेड पेननी मी लिहिलंय, ऑल कंट्रीज दॅट हॅव कॉन्स्टिट्यूशन्स आर नॉट नेसेसरीली डेमोक्रेटिक. ऑल कंट्रीज दॅट हॅव कॉन्स्टिट्यूशन्स आर नॉट नेसेसरीली डेमोक्रेटिक. असे देश की ज्यांच्याकडे घटना आहे, संविधान आहे, ते लोकशाही असलेले देश असतीलच असं नाही. परंतु ऑल कंट्रीज दॅट आर डेमोक्रेटिक विल हॅव कॉन्स्टिट्यूशन, परंतु अशा सर्व देश, असे सर्व राष्ट्र जे लोकशाही आहेत, डेमोक्रेटिक आहेत, त्यांच्याकडे मात्र कॉन्स्टिट्यूशन असतंच. म्हणजे लोकशाही जर तुमच्याकडे असेल असं तुम्ही म्हणता तर तुमच्या देशाचं स्वतःचं स्पेशली रिटन कॉन्स्टिट्यूशन, लिखित संविधान असलंच पाहिजे. देन अँड देन ओनली यू विल बी नोन ॲज डेमोक्रेटिक नेशन. कारण डेमोक्रेटिक नेशन असं म्हटल्यानंतर तुमच्याकडे कायद्याचं राज्य हवं, सरकार कसं निवडून यावं, लोकांना कुठले अधिकार असावेत, हे सगळं सांगणारं एक सुप्रीम लॉ तुमच्याकडे असावा. आणि तो सुप्रीम लॉ म्हणजेच तुमचं कॉन्स्टिट्यूशन आहे. अँड दॅट इज वाय वी नीड कॉन्स्टिट्यूशन. कारण जर तुम्ही डेमोक्रेसी असाल तर तुमच्याकडे तुमचं रूल बुक असायला पाहिजे आणि ते रूल बुक म्हणजेच तुमचं कॉन्स्टिट्यूशन. आता या चॅप्टरचा सगळ्यात महत्त्वाचा भाग मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, पुढचा मुद्दा. आता इथलं नंबरिंग आणि इथलं नंबरिंग तुम्हाला फरक दिसेल, कारण इंट्रोडक्शनला मी माझ्या शॉर्ट नोटमध्ये 1 नंबर दिला आहे, इथे 3रा दिसतोय, इथं 4था दिसतोय. मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारतीय संविधानाची निर्मिती.
भारतीय संविधानाची निर्मिती. हा मुद्दा थोडासा आपण डिटेल डिस्कस करूया. अर्थात पुढे जेव्हा मी 10वी 11वी 12वीच्या NCERT शिकवेन किंवा माझे M लक्ष्मीकांतवरचे किंवा इतर सगळ्या कॉन्स्टिट्यूशनवरचे थोडेसे याच्यापेक्षा डीपर व्हिडिओज येतील तेव्हा तिथे ही सगळी चर्चा होणारच आहे. तत्पूर्वी इथे सुद्धा 9वीच्या पुस्तकात सुद्धा त्यांनी फार चांगली चर्चा केली आहे. मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि भारतीय संविधानाची निर्मिती असं म्हणत असताना त्यांनी साधारणतः 4 मुद्दे त्याच्यामध्ये मला सापडलेले आहेत की या 4 मुद्द्यांच्या आधारे त्यांनी इंडियन कॉन्स्टिट्यूशनची मेकिंगबद्दल ते बोललेले आहेत. पहिला मुद्दा त्यांनी म्हटलं की व्हॉट वॉज द बॅकग्राऊंड, व्हॉट वॉज द बॅकग्राऊंड वेन वी काय आपण स्टार्टेड टू मेक द कॉन्स्टिट्यूशन फॉर इंडिया. जुलै 1946. आता तुम्ही नोटमध्ये बघा या सगळ्या तारखा वगैरे तिथे दिलेल्या असतील. जुलै 1946मध्ये भारताच्या संविधान सभेकरता निवडणुका झाल्या आणि त्या संविधान सभेसमोर आता स्वतंत्र भारताच्या संविधानाच्या निर्मितीचा अजेंडा किंवा टास्क आहे. मग आता जुलै 1946मध्ये तुमची निवडणूक होती आहे संविधान सभेच्या सदस्यत्वासाठी आणि डिसेंबर 1946मध्ये तुमची फर्स्ट मीटिंग होते. डिसेंबर 1946मध्ये तुम्ही पहिल्यांदा त्या सभेला बसता की चला आता आपल्याला स्वतंत्र भारतासाठी संविधान लिहायचं आहे. तर या वेळेला परिस्थिती नेमकी कशी होती? जुलै ते डिसेंबरच्या मध्ये फाळणी नावाची गोष्ट जी आहे त्याचं पिक्चर क्लिअर झालं होतं. भारत आणि पाकिस्तान 2 राष्ट्र जे आहेत ते विभागले जातील किंवा गेले आणि हे एक पिक्चर म्हणजे तुमच्याकडे पार्टिशन नावाचा पहिला अडथळा तयार झाला. बरं, हे पार्टिशन काही शांततेत किंवा सुखासुखी साध्या भाषेत पार पडलं नाही. हिंदू मुस्लिम या 2 धर्मांमध्ये रिलिजियस टेन्शन त्या काळात निर्माण झाले आणि त्या रिलिजियस टेन्शनमुळे सीमेच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर रक्तपात झाला, मोठ्या प्रमाणावर दंगे झाले आणि याच्यामध्ये 1 मिलियन साधारणतः 10 लाख लोकांचा मृत्यू झाला. म्हणजे तुमच्या पुढे संविधान निर्माण करताना सगळ्यात मोठी गोष्ट काय ते रिलिजियस टेन्शन आहेत, धार्मिक तणाव आहे, एवढ्या मोठ्या संख्येनं लोकांची डेथ झालेली आहे, हे एक प्रेशर तुमच्यावर आहे. आणखी कुठलं आहे तुमच्याकडे प्रेशर? प्रिन्सली स्टेट्स संस्थानं जी आहेत, तुम्ही जर आकडा पाहिला साधारणतः भारत स्वतंत्र होते वेळी भारतामध्ये 550च्या आसपास 550च्या आसपास संस्थानं आहेत, प्रिन्सली स्टेट आहेत. म्हणजे काय आहे ते ब्रिटिश इंडियाचा भाग नाही आहेत, म्हणजे ते मांडलिकत्व आहे, सुप्रीम त्यांच्यावरती कमांड ब्रिटिशांचीच आहे, परंतु त्या आतमध्ये ते राजे किंवा संस्थानिक राज्य करतायत. आपल्याला माहिती आहे हैदराबादसारखं संस्थान आहे, जुनागडसारखं संस्थान आहे, त्रावणकोरसारखं संस्थान आहे, अनेक संस्थान आहेत, 550च्या आसपास संस्थान आहेत. या संस्थानांच्याकडे भारत सोडून जाताना ब्रिटिशांनी त्यांना कुठला अधिकार दिला आहे? एकतर त्या संस्थानांनी भारतात राहावं किंवा त्या संस्थानांनी पाकिस्तानमध्ये जावं किंवा त्या संस्थानांनी इंडिपेंडंट स्वतःचं नेशन किंवा स्वतःचं राज्य जे आहे ते चालवावं. म्हणजे काय की एकतर एक फाळणी झालेली आहे, आता त्या फाळणीचं सगळं दुःख म्हणा किंवा ते सगळं जो काही ट्रॉमा आहे तो जात नाही, तोवर लगेच प्रिन्सली स्टेट्सला पण पाकिस्तानात जाण्यासाठी मार्ग मोकळा आहे, स्वतंत्र राहण्यासाठी मार्ग मोकळा आहे. म्हणजे या प्रकारच्या पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटीच्या बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला संविधान निर्माण करायचं आहे. आपण पार्श्वभूमी बघत आहोत की काय परिस्थिती आहे घटनाकारांसमोर ज्या वेळेला तुम्ही संविधान निर्माण करायला जाता. रिलिजियस टेन्शन, पार्टिशन, धार्मिक सगळे दंगे, लोकांचं सगळं जे काही तिथे रक्तपात झाला आहे तो, प्रिन्सली स्टेट्सना असणारी मुभा, त्यानंतर आणखी काय काय आहे, अँझायटी अबाउट फ्युचर. अँझायटी अबाउट फ्युचर हे मी काढलेले मुद्दे आहेत की काय अँझायटी आहे की नेमकं आता हे राष्ट्र टिकेल का? इथे एवढ्या जाती आहेत, इथे एवढे धर्म आहेत, इथे वेगवेगळे वंश आहेत, इथे प्रिन्सली स्टेट्स आहेत, एवढा मोठा महाकाय ज्याला आपण इंडियन सबकॉन्टिनेंट जवळपास म्हणतो की भारतीय उपखंडच आहे, की ह्याच्यामध्ये एवढे सगळे लोक एकत्र नांदू शकतील का? आणि जर ते एकत्र नांदवायचे असतील तर काय प्रकारचं रूल बुक, काय प्रकारचं कॉन्स्टिट्यूशन त्यांच्यासाठी लिहायला पाहिजे? या सगळ्याचा ताण, या सगळ्याचं प्रेशर, या सगळ्याचा दबाव एक प्रकारे या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीवर होता, जिची निवडणूक जुलै 1946 साली झाली होती आणि पहिली बैठक किंवा पहिली मीटिंग डिसेंबर 1946 साली झालेली होती. हे झालं तुमचं बॅकग्राऊंड. सेकंड मुद्दा येतो भारतीय संविधानाच्या निर्मितीच्या प्रक्रियेतला, तो म्हणजे पाथ. तुम्ही कुठल्या मार्गानं आता ते करणार आहात, काय पाथ आहे तुमच्याकडे?
म्हणजे रूलबुक जर तुम्हाला बनवायचं आहे, तुम्हाला नियमावली जर बनवायची आहे सगळ्या लोकांसाठी, तर मग आता त्या नियमावलीमध्ये काय काय बेसिक प्रिन्सिपल्स असणार आहेत, काय बेसिक प्रिन्सिपल्स असणार आहेत, कुठल्या गटासाठी कुठल्या तरतुदी असणार आहे, लोकांना सर्वमान्य होईल अशा पद्धतीने तुम्ही सरकार निवडणार आहात का, मतदानाचा अधिकार कसा असणार आहे, महिलांना कोणते अधिकार असणार आहेत, दलितांना कुठले अधिकार असणार आहेत, हिंदूंना कुठले अधिकार असणार आहेत, मुसलमानांना कुठले अधिकार असणार आहेत, अशा अनेक गोष्टी. कारण इथे डायव्हर्सिटी खूप आहे. जवाहरलाल नेहरूंच्या शब्दात सांगायचं तर युनिटी इन डायव्हर्सिटी ही जी टर्म वापरतो, विविधतेमध्ये एकता असं आपण जरी म्हणत असलो तरी या विविधतेला डील कसं करायचं, वेगवेगळ्या गटाच्या ॲस्पिरेशन्सना किंवा आकांक्षांना कशा प्रकारे एक प्रकारे ते त्या पूर्ण करायच्या याचं प्रेशर आहे. आणि म्हणून मग पाथ काय घ्यायचा, मग हा पाथ कसा निवडायचा याची जी काही पार्श्वभूमी आहे ही कुठून येते, तर जे फ्रीडम स्ट्रगल आपण लढलो है ना, जे फ्रीडम स्ट्रगल आपण लढलो की अगदी ज्याला आपण म्हणतो 1857च्या बंडापासून जरी आपण धरलं रिसेंटमध्ये, त्याच्या आधी गोष्टी आहेत, परंतु तिथपासून जे काही आपण लढत आलो ते लढत असताना काही बेसिक मूल्य, बेसिक प्रिन्सिपल्स जे काही आहेत की तुम्हाला मायनॉरिटीजला इथे काही ना काही द्यावं लागेल, तुम्हाला अल्पसंख्य दलित असतील त्यांना काही द्यावं लागेल, शेड्यूल कास्ट त्यांना काही ना काही द्यावं लागेल, स्त्रियांना काही ना काही अधिकार द्यावे लागतील. फ्रीडम स्ट्रगल लढत असताना एकाच वेळेला अनेक फ्रीडम स्ट्रगल त्याच्यामध्ये होत्या. म्हणजे गांधींचं एक काहीतरी मत आहे, जवाहरलाल नेहरूंचं काहीतरी मत आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काहीतरी मत आहे. वेगवेगळे समुदाय त्या परीनं त्या फ्रीडम स्ट्रगलचा भाग होत आहेत आणि त्या समुदायांच्या ॲस्पिरेशन्सला काही ना काही एक आकार, आपल्याला या नवनिर्मित राष्ट्राकडून, नेशनकडून काय हवं आहे याची एक जाणीव जी काही आहे त्या फ्रीडम स्ट्रगलच्या मध्ये येत होती. आणि त्यामुळं नवीन भारताच्या कॉन्स्टिट्यूशनची बेसिक प्रिन्सिपल्स काय असायला हवीत याच्याबाबत एक कॉन्सेन्सस या इंग्रजी शब्दाचा अर्थ काय आहे, एकमत काही ना काही बेसिक मुद्द्यांवरती झालेलं होतं. बेसिक प्रिन्सिपल्सवरचं एकमत होतं. पर्टिक्युलर क्लॉज बाय क्लॉज एकमत हे नंतर होणार होतं किंवा त्याच्यावरची चर्चा ह्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये होणार होती. बेसिक प्रिन्सिपल काय असावीत याबाबत एकमत आहे. फ्रीडम स्ट्रगलमुळे सोसायटी रेज्युविनेट झालेली होती, लोकांमध्ये एकोपा वाढलेला होता. फ्रीडम स्ट्रगलपासून डिफरंट ओपिनियनची परंपरा होती, मी आत्ताच म्हटलं तसं. आणि आता पुढचा मुद्दा येतो की संविधानाची पाळंमुळं किंवा सोर्सेस. मग या मेकिंगमधला जो तिसरा मुद्दा येतो की सोर्सेस काय, कुठून आपण आपलं संविधान घेतलं. आता अकॉर्डिंग टू 9th स्टँडर्ड पॉलिटिकल सायन्स NCERT एवढे सोर्सेस यांनी दिलेत. आणि आपण जेव्हा पुढे डेप्थमध्ये इनडेप्थ लेक्चर बघणार आहोत, हा NCERT कोर्स आहे म्हणून मी फक्त NCERTशी संबंधित असलेलेच मुद्दे याच्यामध्ये घेतोय. तर यांच्यानुसार सोर्सेस त्यांनी 1928 पर्यंत मागे नेलेत. अदरवाईज ते भारतीय रिपब्लिकची सोर्सेस आपल्याला एन्शियंट इंडियापर्यंत सुद्धा नेता येतात. ते आपण नंतर बघूया. तुम्ही सभा आणि समिती याविषयीचा प्रश्न जर कोणी पाहिला असेल पूर्वी तर यांनी काय सोर्सेस दिलेत की जरी तुमचं संविधान असलं त्यात काय काय मूल्य असायला हवीत, म्हणजे लोकांचे राईट्स काय असायला हवेत, सार्वत्रिक प्रौढ मतदानाचा अधिकार, युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईज काय असायला हवं, राईट टू फ्रीडम अँड इक्वेलिटी किंवा प्रोटेक्शन ऑफ मायनॉरिटी और प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ मायनॉरिटीज यासारखे जे काही हक्क आहेत या बाबतीत एकमत किंवा एकवाक्यता ही फार आधीपासून आहे. म्हणजे साधारणतः 1928चं त्यांनी नेहरू रिपोर्ट, मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरूंचे जे वडील आहेत मोतीलाल नेहरू आणि इतर 8 सदस्य यांनी भारताचं संविधान कसं असावं याच्याविषयी एक आराखडा दिलेला आहे 1928 मध्ये. 1931 मध्ये कराची काँग्रेसचं कराची इथं झालेलं जे सेशन आहे, जे अधिवेशन आहे, त्याच्यामध्ये काही कॉमन मुद्दे आलेले आहेत जी तुम्हाला भारतीय संविधानाची पाळंमुळं म्हणून बघता येतात. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935, भारत शासन कायदा 1935चा जो काही आहे त्याच्यामधल्या ज्या अनेक तरतुदी आहेत त्या आपण तशाच्या तशा स्वीकारलेल्या आहेत, ही एक काही पाळंमुळं आहेत. 1937ला प्रांतिक कायदेमंडळांच्या निवडणुका इकडे झाल्या होत्या, प्रोव्हिन्शियल लेजिस्लेचर्स, विविध जे काही प्रांत आहेत तिथे जी काही कायदेमंडळ आहेत त्यांच्या निवडणुका झाल्या होत्या. आणि त्या निवडणुकांमधून भारतीयांना सरकारमध्ये सहभागी होता आलं, मंत्रिपद उपभोगता आली आणि त्याच्यातून एक एक्सपिरियन्स आला होता. त्याच्यातूनही तुम्हाला तुमच्या याची काही पाळंमुळं दिसतात. असे अनेक मुद्दे आहेत की ज्याच्यातनं तुम्हाला काय आपण म्हणूया सोर्सेस म्हणून, भारतीय संविधानाचा सोर्सेस म्हणून त्याच्याकडे बघता येतं. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा जो रेड पेनने मी दिला आहे, पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन्स इन कॉलोनियल रूल. इंग्रजांचं किंवा ब्रिटिशांचं शासन जेव्हा इथे होतं
तेव्हा त्यांच्या काळात न्यायपालिका निर्माण झाली, त्यांच्या काळात ब्युरोक्रेसी नोकरशाही निर्माण झाली, पोलीस प्रशासन आलं, महसूल प्रशासन आलं, त्यानंतर कायदे मंडळांचा सेटअप आला, त्यानंतर कार्यकारी मंडळाचा सेटअप आला. तर या प्रकारची जी एक राजकीय प्रणाली इथे अस्तित्वात होती, पॉलिटिकल जो सगळा सेटअप आहे वासातिक काळामध्ये, तर त्याची पण एक परंपरा तुमच्याकडे आहे. म्हणजे तुमच्या संविधानाची पाळंमुळं पारतंत्र्यात असताना तुमच्यावरती राज्य करणाऱ्या ब्रिटिशांच्या पॉलिटिकल त्या सगळ्या चौकटीमध्ये सुद्धा आहेत. ती तशी काही अनेक मुद्दे त्यातले कंटिन्युअन्समध्ये आलेले आहेत. आणखी मग ढोबळमानानं म्हणायचं तर फ्रेंच रिव्होल्यूशन, फ्रेंच राज्यक्रांती जी काही आहे ती झाली, ज्याच्यामधले स्वातंत्र्य, समता, बंधुता या प्रकारच्या मूल्यांनी तुम्हाला सोर्स दिला, ती मूल्य तुम्ही अवलंबिली. US अमेरिकेच्या याच्यामधलं स्वातंत्र्ययुद्ध असेल किंवा संविधान असेल, बिल ऑफ राईट्स जे काही आहेत त्याच्यातून तुमच्या फंडामेंटल राईट्सवर काही ना काही म्हणजे तुमच्या संविधानाला प्रेरणा आहे. USSR सोव्हिएत महासंघ जो आहे त्याच्यामध्ये असणारी सोशल इक्वॅलिटी, इकॉनॉमिक इक्वॅलिटी, सामाजिक आणि आर्थिक समानतेचा मुद्दा तुम्हाला प्रभावित करून जातो. ब्रिटनच्या स्ट्रक्चरमध्ये असणारी पार्लमेंटरी डेमोक्रेसी जी आहे, म्हणजे संसद असणं, संसदात्मक जे काही सगळं राजकारण आहे ती प्रणाली तुम्हाला इथे प्रभावित करून गेलेली आहे. अशा अनेक गोष्टींचं सोर्सेस तिथे येतं. आणि मग सगळ्यात पुढचा मुद्दा जो येतो की मग मेकिंग ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीची रचना, कोण लोक याच्यामध्ये आहेत, ते कशा पद्धतीने निवडून आले आहेत, याच्यावरचा पुढचा मुद्दा जो येतो ती चर्चा आपण करूया. इलेक्शन ते मुद्दे लिहिलेत बघा. जुलै 1946 फर्स्ट मीटिंग, डिसेंबर 1946 मी जे म्हटलंय. अडॉप्टेड संविधान स्वीकारण्यात आलं ती तारीख आहे 26 नोव्हेंबर 1949. 26 नोव्हेंबर 1949 रोजी कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीनं संविधान किंवा कॉन्स्टिट्यूशन अडॉप्ट केलं, स्वीकारलं. आणि 26 जानेवारी 1950 रोजी इट केम इन टू इफेक्ट, ते लागू झालं. 26 जानेवारी 1950 रोजी ते लागू झालं. आणि त्या दिवसाची आठवण म्हणून आपण 26 जानेवारीला काय दरवर्षी रिपब्लिक डे है ना, गणतंत्र दिवस, प्रजासत्ताक दिन म्हणून साजरं करतो. कारण त्या दिवशी आपली प्रजेची सत्ता खऱ्या अर्थानं लागू झाली, आपलं संविधान तेव्हा लागू झालं. ह्या झाल्या बेसिक फॅक्ट्स. मग आता पहिल्या मीटिंगच्या आधी पार्टिशन मी आत्ताच बोललो. भारत आणि पाक 2 संविधान सभा झाल्या, कारण राष्ट्राचे 2 तुकडे झाले तर मग काय आहे, संविधान सभेचे पण 2 तुकडे झाले. एक इंडियन कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली झाली, एक पाकिस्तानसाठी वेगळी कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली झाली. भारतीय संविधान सभेचे सदस्य आजपर्यंत NCERT 299 आहेत. फॅक्ट सगळ्या इथे दिल्यात. इनडायरेक्ट इलेक्शनद्वारे निवडून आलेले आहेत. मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारताच्या संविधान सभेमध्ये निवडून आलेले जे काही सदस्य आहेत हे काय थेट लोकांनी निवडून दिलेले आहेत का, तर नाही. भारताच्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये निवडून आलेले लोक आहेत हे इनडायरेक्ट इलेक्शनमधून आलेले आहेत. म्हणजे जे तुमचे प्रोव्हिन्शियल लेजिस्लेचर आहेत, प्रांतिक कायदेमंडळ आहेत, त्यांना लोकांनी निवडून दिलंय, त्या लोकांनी कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच्या सदस्यांना निवडून दिलेलं आहे. मग याचा अर्थ असा म्हणायचा का की युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईज, सार्वत्रिक प्रौढमतदानाचा अधिकार भारतीय संविधान सभेच्या सदस्यांकरता वापरला गेला नाही म्हणून कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली ही काही खऱ्या अर्थानं भारताची डेमोक्रेटिक बॉडी नाही असं म्हणता येतं का, तर तसं म्हणता येत नाही. कारण या सभेमध्ये वेगवेगळ्या सगळ्या जवळपास धर्मांचे लोक होते, जवळपास वेगवेगळ्या जातीचे लोक होते, वेगवेगळे स्त्री पुरुष अशा दोन्ही लिंगांची लोक होते, वेगवेगळ्या सामाजिक स्टेटसची लोक होते, लॉयर्स होते, एज्युकेशनिस्ट होते, लीडर्स होते, शेतकरी वर्गाचे नेते होते, दलितांचे नेते होते, समाजाच्या वेगवेगळ्या स्ट्रेटामधून आलेले लोक याच्यामध्ये होते. बहुतांशी याच्यावरती पगडा जो होता तो इंडियन नॅशनल काँग्रेस INCचा होता. बहुमत जे होतं ते भारतीय राष्ट्रीय सभेचं होतं. परंतु राष्ट्रीय सभाच एक प्रकारे सर्वव्यापी किंवा मोठ्या प्रमाणावरचा पक्ष असल्यामुळे ते त्यावेळेला असणं अपेक्षित होतं. म्हणून इनडायरेक्टली जरी इलेक्टेड असली तरी देखील ती संबंध भारताचं एका अर्थानं किंवा खऱ्या अर्थानं प्रतिनिधित्व करणारी संस्था होती. आंबेडकर ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरपर्सन आहेत. फॅक्ट्स फक्त तिथे आलेल्या मी देतोय. त्यानंतर थ्रू डिस्कशन्स अँड डिबेट्स, क्लॉज बाय क्लॉज जे काही आहे त्याच्यामध्ये एकेका मुद्द्यावर चर्चा होऊन सरते शेवटी 3-1 वर्ष तुम्ही बसल्यानंतर म्हणजे 3 वर्षांमध्ये 114 दिवस 114 डेज इतके दिवस तुमच्या मीटिंग झाल्या. म्हणजे 3 वर्षामध्ये
गॅपनी टोटल जर ड्युरेशन काढायचं म्हटलं तर 114 दिवस मीटिंग चालली आणि फायनली 26 नोव्हेंबर 1949ला तुम्ही तुमचं कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते ॲडॉप्ट केलं आणि 26 जानेवारी 1950 रोजीपासून ते लागू झालं. पुढे एक वाक्य येतं, महात्मा गांधी वॉज नॉट मेंबर ऑफ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. कन्फ्युजिंग बऱ्याच वेळेला हे येत राहतं की मग महात्मा गांधी हे संविधान सभेचे सदस्य होते का, तर नाही. महात्मा गांधी हे भारताच्या संविधान सभेचे सदस्य नव्हते. परंतु असं असलं तरी गांधीयन आयडियॉलॉजीचा खूप मोठा प्रभाव हा भारताच्या संविधान सभेवर आणि पर्यायानं भारताच्या संविधानावर पडलेला दिसून येतो. कारण गांधींचा खूप मोठा प्रभाव इंडियन नॅशनल काँग्रेसच्या नेत्यांवर होता. त्यातले बहुतांश नेते हे संविधान सभेमध्ये होते. गांधींचा खूप मोठा प्रभाव हा भारताच्या फ्रीडम स्ट्रगलवर होता, इथल्या लोकांवर होता. त्यामुळे हे ऑब्व्हियस होतं की गांधींच्या आयडियॉलॉजीचा प्रभाव आणि ते इन्स्पिरेशन भारतीय संविधानाकरता राहणार आहे. चौथा मुद्दा आता इथे येतो किंवा पाचवा मुद्दा टेक्स्टचा, गायडिंग व्हॅल्यूज ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. की भारतीय संविधानाला मार्गदर्शन करणाऱ्या कोणकोणत्या व्हॅल्यूज आहेत. तर मी गांधींचं आत्ता म्हटलं की गांधींचे व्हॅल्यू सगळ्यात इथे येतात. यंग इंडिया हे गांधींचं जे वृत्तपत्र आहे, या यंग इंडियामध्ये गांधींनी एक आर्टिकल लिहिलं आहे 1931ला. त्याचा उल्लेख तिथे येतो की त्यांनी घटनेविषयीची आपली भूमिका मांडली होती की त्यांना कशा प्रकारची घटना अपेक्षित होती, जिथे गरीब श्रीमंत अशी दरी असणार नाही, हाय क्लास लो क्लास अशी वर्गवारी असणार नाही, स्त्रियांना पुरुषांना इतकेच हक्क तिथे मिळतील, मद्य असेल, दारू असेल, ड्रग्ज असेल यांना कुठलंही स्थान राहणार नाही. अशा प्रकारची जी गांधीयन आयडियॉलॉजी आहे, अशा प्रकारचं जीवन ज्या राष्ट्रामध्ये असेल आणि ज्या रूलबुकमध्ये अशा प्रकारचे नियम असतील ते कॉन्स्टिट्यूशन गांधींनी यंग इंडिया या त्यांच्या वृत्तपत्रामध्ये 1931 सालच्या लेखामध्ये मांडलेलं दिसून येतं. आंबेडकरांचं विजन काय आहे याच्यामध्ये, की आंबेडकरांचं स्पष्ट होतं. आपल्याला माहिती आहे आंबेडकर आणि गांधी या दोघांमध्ये एक प्रकारचं विरोध होता आयडियॉलॉजीच्या बाबतीत. गांधींचं म्हणणं होतं की अनटचेबिलिटी नको, की अनटचेबिलिटी अस्पृश्यता असायला नको. आंबेडकरांचं काय म्हणणं आहे की ॲबोल्युशन ऑफ कास्ट, अनहिलेशन ऑफ कास्ट, जातीअंत झाला पाहिजे. अनटचेबिलिटी तर राहिली पण अनहिलेशन ऑफ कास्ट, जातीच नष्ट झाल्या पाहिजेत समूळ. आणि त्याच्यानुसार गांधींचा चातुर्वर्ण्याला गांधींचं समर्थन होतं आणि आंबेडकरांचा त्याला विरोध आहे अर्थातच. आणि त्यामुळे दोघांमध्ये तात्विक किंवा वैचारिक विरोध आहे. आंबेडकरांचं 26 जानेवारी 1950चं भाषण त्यांनी तिथे कोट केलेलं आहे. काय म्हटलंय तिथे की 26 जानेवारी 1950 रोजी ते म्हणतात की वी आर गोइंग टू एंटर अ लाईफ ऑफ कॉन्ट्राडिक्शन्स म्हणजे विरोधाभास. आज आपण भारताचं प्रजासत्ताक लागू केलं, संविधान लागू केलं, पण आपण एका विरोधाभासी अशा दुनियेमध्ये प्रवेश करत आहोत. का? कारण आपण पॉलिटिकली इक्वॅलिटी दिलेली आहे, राजकीयदृष्ट्या आपण लोकांना समान मानलंय. पण जर तुम्ही सोसायटीमध्ये जाल तर तिथे जाती आहेत, जातींमध्ये उच्चनीचता आहे, अस्पृश्यता आहे, अनटचेबिलिटी आहे आणि सोशल इक्वॅलिटी आणि इकॉनॉमिक इक्वॅलिटी आपल्याकडे आलेली नाही. परंतु घटनेच्या किंवा संविधानाच्या माध्यमातून आपण पॉलिटिकल इक्वॅलिटी देत आहोत आणि सोसायटीमध्ये इनइक्वॅलिटी आहे. म्हणून आपण 26 जानेवारी 1950 पासनं एका प्रकारच्या कॉन्ट्राडिक्टरी लाईफस्टाईलमध्ये जात आहोत. आणि जर ही सोशल आणि इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी जर आपण नष्ट करू शकलो नाही तर एके दिवशी पॉलिटिकल इक्वॅलिटीला ती हार्म करू शकेल. अशा प्रकारचा व्हॅल्यू, अशा प्रकारचे फिलॉसॉफी आंबेडकरांची या घटनेच्या बाबतीत NCERTमध्ये उल्लेख केला आहे. नेहरूंचं तर आपल्याला माहितीच आहे, लॉंग ॲगो है ना, ट्रिस्ट विथ द डेस्टिनी, आपण नीतीशी करार केला होता, ते सगळं तिथे येतं. 15 ऑगस्ट 1947 रात्रीच्या वेळेला, मध्यरात्री त्यांनी केलेलं ते भाषण आहे. आणि मग शेवटचा मुद्दा जो येतो तो म्हणजे फिलॉसॉफी, गायडिंग व्हॅल्यू ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणत असताना त्याची फिलॉसॉफी काय? ती फिलॉसॉफी जी आहे ती प्रिएम्बल, प्रस्तावना, सरनामा ज्याला आपण म्हणतो, त्या सरनाम्यामध्ये येते. संविधानाच्या सुरुवातीला जी प्रस्तावना जोडलेली आहे, अमेरिकेच्या संविधानाला प्रस्तावना आहे आणि अमेरिकेच्या संविधानाला प्रस्तावना आहे म्हणून पुढे अनेक डेमोक्रेटिक नेशनच्या संविधानाला प्रस्तावना आली. भारतात सुद्धा प्रस्तावना येते आणि ती USA पासून प्रेरणा घेऊनच आली आहे. आणि या प्रस्तावनेमध्ये जे मुद्दे मांडलेले आहेत ते एक प्रकारे सोल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारतीय संविधानाचा आत्मा मानले जातात. कारण संविधानाच्या पुस्तकामध्ये जे जे काही पुढे लिहिलेलं आहे त्या पुस्तकाचा एक प्रकारे समरी, गोषवारा, त्या पुस्तकाचा जो क्रिस्प आहे एक प्रकारे, तो सगळा त्या
घटनेच्या प्रस्तावनेमध्ये येतो. त्यामुळे ती प्रस्तावना प्रिएम्बल जी आहे ती मी जशीच्या तशी इथं पेस्ट करून दिलेली आहे. तुमच्या नोटमध्ये तुम्हाला ती दिसत असेल, ती मी वाचतो आणि त्याच्यामध्ये मी हायलायटरने जे जे शब्द, ज्या टर्म्स हायलाईट केलेल्या आहेत त्याच्यावर आपण वन बाय वन थोडंसं बोलूया. We the people of India, having solemnly resolved to constitute India into sovereign, socialist, secular, democratic republic. We the people of India, आम्ही भारताचे लोक. म्हणजेच काय? We the people of India, having solemnly resolved to constitute India into, आम्ही ठरवत आहोत. हे कुठलं देवाचा अवतार, कुठला ईश्वर, कोणी नाही, कुठला राजा, आम्ही भारताचे लोक. ही सुरुवात इंटरेस्टिंग आहे की भारतीय संविधानाची प्रस्तावना काय सांगते की आम्ही काय निर्माण करत आहोत, आम्ही भारताचे लोक, सामान्य लोक निर्माण करत आहोत. रिझॉल्व टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इनटू सॉव्हरीन. सॉव्हरीन सार्वभौम. सॉव्हरीनचा अर्थ काय की आम्ही सॉव्हरीन आहे. मी जर समजा म्हटलं की मी सॉव्हरीन व्यक्ती आहे, मी सार्वभौम व्यक्ती आहे, तर याचा अर्थ माझ्या निर्णयांवर कोणाचाही इतर एक्सटर्नल एजन्सीचा कंट्रोल नाही. 15 ऑगस्ट 1947 पूर्वी किंवा तुमचं संविधान लागू होण्यापूर्वी तुमच्यावर कंट्रोल कोणाचा होता? ब्रिटनचा कंट्रोल होता, है ना. ब्रिटिशांचा अंमल होता. त्यांनी जे सांगितलं ते तुम्हाला ऐकावं लागत होतं. आता तुम्ही तुमचे निर्णय घेण्याकरता समर्थ आहात. म्हणून भारत आता कसं असेल? सॉव्हरीन असेल, सार्वभौम असेल, सोशलिस्ट असेल. दुसरी टर्म काय? सोशलिस्ट, समाजवादी असेल. USSR पूर्वीचा जो सोव्हिएत महासंघ आहे तो. सोशलिझम की इथं काय आहे, पब्लिक प्रॉपर्टी काय असतील, प्रायव्हेट प्रॉपर्टी काय असतील, ह्याचा जो काही निर्णय करताना अधिकाधिक गोष्टी सार्वजनिक असतील. गरीब श्रीमंत असा भेदभाव फारसा राहणार नाही किंवा ती जी पॉवर्टीची गॅप आहे ती काही फार श्रीमंत आणि गरीब अशी दरी आम्ही वाढू देणार नाही. एक प्रकारे समाजवादी मूल्य इथं आम्ही आणू. आपण पुढे याच्यावर डिटेलमध्ये बोलूया. आत्ता फक्त आपण एक ओझरतं त्या टर्मला एक्सप्लेन करतो की हे सोशलिस्ट असेल. भांडवलशाही इथं फार अशी असणार नाही. एक काही ना काही त्याच्यामध्ये सामान्य जनतेच्या हितासाठी आम्ही प्रयत्न करत राहू. सेक्युलर असेल, धर्मनिरपेक्ष असेल. इथल्या गव्हर्नमेंटला किंवा इथल्या राज्यसंस्थेला स्वतःचा असा कुठला धर्म नसेल आणि सर्व धर्मांबरोबर या राज्यसंस्थेचा व्यवहार जो आहे तो समान असेल. एक प्रकारे निपक्षपात त्याच्यामध्ये असेल. कुठल्या एका धर्माला हे आम्ही फेवर करणार नाही या देशामध्ये. आणि डेमोक्रेटिक रिपब्लिक, लोकशाही असेल, ही लोकशाही असेल, इथं लोकांना निवडून देण्याचा अधिकार असेल. आणि या डेमोक्रेटिक विषयी आपण काल आणि परवाच्या लेक्चरमध्ये खूप डिटेलमध्ये बोललेलो आहोत. डेमोक्रेसी असणं म्हणजे काय, पुढच्या चॅप्टरमध्ये मागच्या चॅप्टरचे रेफरन्स येतात. डेमोक्रेसी म्हणजे काय त्याची आपण डेफिनेशन केली, ब्रॉडर डेफिनेशन केली. डेमोक्रेटिक आहोत आणि रिपब्लिक आहोत. गणराज्य असेल, हे लोकांचं राज्य असेल, कुठल्या राजाचं, कुठल्या राजपुत्राचं राज्य नसेल. अँड टू सिक्युअर ऑल इट्स सिटिझन्स, आणि सर्व नागरिकांना आम्ही काय देऊ? जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी. न्याय, स्वातंत्र्य आणि समानता किंवा समता, काय तुम्ही मराठीत म्हणायचं ते. जस्टिस, सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय इथं असेल. जातीच्या आधारावर, धर्माच्या आधारावर कोणाबरोबरही कोणाचेही राईट्स जे काही आहेत त्याच्यामध्ये भेदभाव केला जाणार नाही. लिबर्टी ऑफ थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ अँड वर्शिप, प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार असेल, स्वातंत्र्य असेल. वर्शिप, कोणाची पूजा करायची, काय प्रकारच्या श्रद्धा ठेवायच्या, काय प्रकारचं बिलीफ ठेवायचं याचं स्वातंत्र्य असेल. इक्वॅलिटी ऑफ स्टेटस अँड अपॉर्च्युनिटी, इक्वॅलिटी ऑफ स्टेटस अँड अपॉर्च्युनिटी की तुम्हाला संधी आणि दर्जा यांची समानता असेल. कोणालाही वरखाली तुमच्या गरीब श्रीमंत स्टेटसवरनं तुमच्याबरोबर भेदभाव केला जाणार नाही. अँड टू प्रमोट अमॉंग देम ऑल फ्रॅटर्निटी, आणि या सर्वांमध्ये आम्ही काय प्रमोट करण्याचा प्रयत्न करू? बंधुभाव. एक प्रकारची सोशल हार्मनी इथं असली पाहिजे. ॲश्युरिंग द डिग्निटी ऑफ द इंडिव्हिज्युअल अँड द युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन, जेणेकरून काय असेल? व्यक्तीचं डिग्निटी, प्रतिष्ठा असेल आणि त्याचबरोबर राष्ट्राची युनिटी आणि इंटिग्रिटी, एकता आणि एकात्मता जी आहे ती ॲश्युअर होईल, निश्चित होईल. आणि इन अवर कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली दिस 26th डे ऑफ नोव्हेंबर 1949, 26 नोव्हेंबर 1949, मी मगाशी सांगितलं तसं, टू डू हिअर बाय अडॉप्ट, एनॅक्ट अँड गिव्ह टू आवर सेल्स दिस कॉन्स्टिट्यूशन, आणि आम्हाला हे संविधान जे आहे ते अर्पण करत आहोत. हे झाले तुमची बेसिक फिलॉसॉफी किंवा सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आणि मग याच्यातूनच मग पुढे इन्स्टिट्यूशनल डिझाईन पण येतं की त्या डिझाईनमध्ये तुम्ही
कालानुरूप घटनेमध्ये दुरुस्त्या करण्याचा अधिकार सुद्धा ठेवून देता. अमेंडमेंट नावाची गोष्ट, घटना दुरुस्तीचं सुद्धा एक प्रोव्हिजन त्याच्यात ठेवता. जसं जसं काळ सुसंगत पद्धतीने गरज लागेल तसं तसं तुम्ही त्याच्यामध्ये दुरुस्त्या करण्याचं सुद्धा काही ना काही एक तरतूद ठेवता. हे प्रकारचं एक डिझाईन त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. पुढे आपण जेव्हा कॉन्स्टिट्यूशन डीप शिकूया तेव्हा ह्या गोष्टी येतील. आत्ता फक्त मेकिंग काय आहे, प्रोसेस काय होती, बॅकग्राऊंड काय होतं, पाथ काय आहे, सोर्सेस काय आहे, रचना काय आहे आणि प्रिएम्बल कशी आहे. प्रिएम्बल पाठच करून ठेवायला पाहिजे, प्रिएम्बल पाठच करून ठेवायला पाहिजे. आणि या शब्दांविषयीची बेसिक माहिती आपण घेतली. आणि सरते शेवटी त्या पुस्तकामध्ये तुम्ही बघितलं तर संविधान सभेच्या काही 10-12 सदस्यांचे फोटोग्राफ्स आणि त्यांच्याविषयीची बेसिक माहिती लिहिली आहे. त्याच्यामध्ये मला महत्त्वाची वाटणारी आणि थोडी लक्षात राहू शकेल इनिशियल लेवलला अशा सगळ्या व्यक्तींची म्हणजे 12 व्यक्तींची 14 व्यक्तींची माहिती मी इथे 2-2 ओळीत दिली आहे. आता तुम्ही म्हणाल सर तिथे तर होती, पण तिथून कॉपी पेस्टच का नाही केली? जर ती माहिती आपल्याला पूर्णपणे कॉपी पेस्ट करायची आहे किंवा पुस्तकात जसेल तशी वाचायची आहे तर मग ते आपलं राहत नाही. हे माझ्यासाठीचे वल्लभभाई पटेल आहेत, हे माझ्यासाठीचे अबुल कलाम आझाद आहेत. ज्या वेळेला तुम्ही तुमच्या नोट्समध्ये ते लिहाल तेव्हा ते तुमच्यासाठीचे वल्लभभाई पटेल असतील. ती माहिती मी इथं बेसिक लिहिली आहे. याच्यातल्या 2-2, 3-3 ओळी जरी लक्षात राहिल्या, पुढे रेफरन्स येणारच आहेत, तरीही ते आत्ता मी वाचून घेतो की वल्लभभाई पटेलांविषयी काय माहिती. आणि हे सगळे कोण आहेत? संविधान सभेचे सदस्यच आहेत, 14 लोक. मिनिस्टर ऑफ होम, इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग इन इंटरिम गव्हर्नमेंट. तुमचं जे हंगामी सरकार बनलं होतं त्याच्यामध्ये ते गृहमंत्री होते, इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग माहिती आणि प्रसारण मंत्री होते. संस्थानांच्या विलिनीकरणात महत्त्वाची भूमिका आपल्याला माहिती आहे. जुनागड असेल, त्यानंतर तुमचं काश्मीर असेल, त्यानंतर तुमचं काय हैदराबाद असेल, अनेक संस्थानांच्या विलिनीकरणात सरदार पटेलांची महत्त्वाची भूमिका आहे. बारडोली सत्याग्रह जो झालेला आहे 1920च्या दशकात शेतकऱ्यांचा, तिथे सरदार पटेल नावारूपाला आले होते. हिस्ट्री जेव्हा मी शिकवेल तेव्हा त्याच्यामध्ये ते येईल. उपपंतप्रधान राहिलेले आहेत. अबुल कलाम आझाद एज्युकेशनिस्ट आहेत, शिक्षणतज्ज्ञ आहेत. जन्म त्यांचा सौदी अरेबियाला झाला आहे. काँग्रेसचे लीडर आहेत. मुस्लिम सेपरेटिस्ट राजकारणाला म्हणजे स्वतः इस्लाममधून आलेले असून सुद्धा धार्मिक विभाजन जे आहे की मुस्लिमांचं जे विभाजनवादी राजकारण आहे त्याला त्यांनी विरोध केलेला आहे. एज्युकेशन मिनिस्टर राहिलेले होते पहिल्या युनियन कॅबिनेटमध्ये. टी कृष्णम्माचारी, ड्राफ्टिंग कमिटी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष असणारी जी मसुदा समिती आहे संविधान सभेची त्याचे ते एक सदस्य आहेत. फायनान्स मिनिस्टर राहिलेले आहेत युनियन कॅबिनेटमध्ये पहिल्या. राजेंद्र प्रसाद आपल्याला माहिती आहे की संविधान सभेचे अध्यक्ष होते. चंपारण्य सत्याग्रह गांधींचा जो येतो बिहारमधलं चंपारण्य, तिथे त्यांचा सहभाग आहे. पहिले राष्ट्रपती आहेत आणि 3 वेळेला काँग्रेसचे प्रेसिडेंट राहिलेले आहेत. जयपाल सिंग फर्स्ट नॅशनल हॉकी टीम जे आहेत त्याचे ते कॅप्टन होते, तेही संविधान सभेचे सदस्य आहेत. HC मुखर्जी संविधान सभेचे व्हाईस चेअरमन राहिलेले आहेत. दुर्गाबाई देशमुख, CD देशमुख जे अर्थतज्ज्ञ आहेत त्यांच्या त्या पत्नी आंध्रच्या आहेत, त्या आंध्र महिला सभेच्या फाउंडर आहेत आणि महिलांच्या मुक्तीसाठी अनेक तरतुदी त्यांनी केलेल्या आहेत. बलदेव सिंग युनियन कॅबिनेटमध्ये डिफेन्स मिनिस्टर राहिले आहेत. KM मुंशी स्वतंत्र पार्टी जी पुढे येते त्याचे संस्थापक आणि संविधान सभेचे मेंबर. BR आंबेडकरांविषयी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी मी बोललोच आहे. ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरपर्सन राहिलेले आहेत. पहिल्या कॅबिनेटमध्ये लॉ मिनिस्टर, कायदा मंत्री आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक ते आहेत. श्यामाप्रसाद मुखर्जी हिंदू महासभेचे कार्य करत होते आणि भारतीय जनसंघ हा जो पक्ष पुढे निर्माण झाला त्याचे ते संस्थापक अध्यक्ष आहे. जवाहरलाल नेहरू आपल्याला माहिती आहे इंटरिम गव्हर्नमेंटचे पण प्राईम मिनिस्टर होते आणि त्याचबरोबर भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. सरोजिनी नायडू पोएट आहेत आणि संविधान सभेच्या मेंबर आहेत. आणि सोमनाथ लहरी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे लीडर असणारे ते नेते आहेत. 14 नावं तिथे दिली होती आणि त्या 14 नावांविषयीची बेसिक 2-2, 3-3 मुद्द्यांवगैरे माहिती मी तिथे घेतलेली आहे. सो या 3rd चॅप्टरमध्ये आपण विशेषतः जे शिकलो की कॉन्स्टिट्यूशनचं नेमकं काय आहे, रूल बुक आहे की काय आहे याच्याविषयीची बेसिक चर्चा, आपल्याला ते का आवश्यक असतं आणि भारतीय संविधानाच्या निर्मितीच्या संदर्भातले महत्त्वाचे मुद्दे की बॅकग्राऊंड काय आहे, पाथ काय आहे, काय सोर्सेस NCERTने दिलेत, काय प्रकारे त्याची रचना होती, लोक कसे निवडून आले, काय प्रकारचे गायडिंग व्हॅल्यूज आहेत, कोणकोणत्या नेत्यांचा सहभाग त्या गायडिंग व्हॅल्यूज देण्यामध्ये आहे आणि प्रिएम्बल नेमकी काय आहे आणि त्याच्यातल्या टर्मचा अर्थ काय होता. लक्षात येतोय? सो नोट्स टेलिग्रामवर अपलोड झालेले आहेत. लेक्चर नोट्स यांची सांगड घालून स्वतःची नोट्स तुम्ही बनवायला पाहिजे आणि हे जे NCERT सिरीज आपण सुरू केलेली आहे ती अत्यंत सिरियसली घ्यायला पाहिजे, कारण हा पाया आहे आणि नुसताच पाया नाही आहे, पायाही हाच आहे, इमारतही हीच आहे आणि रूफही हेच आहे. कारण इथेच तुम्हाला तो सिंटॅक्स आणि ही सगळी लँग्वेज उत्तरांची मिळणार आहे.
फॅक्ट्सच्या तुलनेने सुद्धा कॉन्स्टिट्यूशनल डिझाईन हा थर्ड चॅप्टर अत्यंत लोडेड होता. या सगळ्या फॅक्ट्स आजच्या आज पाठ करून ठेवायला पाहिजे. म्हणजे माझं 9वी ते 12वीचं ते सगळं टीचिंग संपलं की तुमचंही त्या दिवशी त्या NCERTs तुम्ही फेकून द्यायला रिकामे झाले पाहिजेत, तर आपल्याला मग पुढची उडी सगळी ती घेता येईल. इथं आपण थांबूया. धन्यवाद.